रामराम शेतकरी मंडळी, मी आपला कृषी मित्र रमेश खांडेकर। आज आपण बऱ्याच शेतकऱ्यांना सांगत होतो की ऊस आपल्याला ज्यावेळेस नवीन लागवड करत असताना मी बऱ्याच शेतकऱ्यांना सांगतो की आपण आज वर्षानुवर्ष खूप दिवस झालं तेच आपल्या जवळचं म्हणा किंवा आपल्या घरचं म्हणा आपण बियाणं लावतो, पण वस्तुस्थिती सांगायचं म्हणजे आपण बघतोय की त्या व्हरायटीचं म्हणा किंवा त्या बियाण्याचं आज आपल्याला पाहिजे तसं ते उत्पन्न मिळत नाही आहे। मग ह्याच्यासाठी मी शेतकऱ्यांना एक सांगत असतो की आपण कमीत कमी एक 4 ते 5 वर्षाला तरी ऊसाचं फाउंडेशनचं बियाणं लावणं आवश्यक असतं किंवा जरुरी असतं। आज आपण ह्या ठिकाणी फाउंडेशनचं ज्या ठिकाणी आपण ऊस लावलेला आहे, तर आपण ह्या ठिकाणी आज बघू शकतोय की आज आपण त्या ऊसाची क्वालिटी कशा पद्धतीची आहे। आणि विशेष म्हणजे सांगायचं म्हणजे ज्यावेळेस आपण फाउंडेशनचं बियाणं लावत असतो, फाउंडेशनचं बियाणं लावल्यामुळं आपल्या रानामध्ये बदल काय होतो ह्या ठिकाणी मी तुम्हाला दाखवणार आहे। तर आपण ह्या ठिकाणी पाहू शकतो की आज कसल्याही प्रकारचं ह्या ऊसामध्ये कानी नाही आहे, गवताळ वाढ नाही आहे, त्याच्यावर रोग नाही आहे, दशी नाही आहे आणि आपल्याला पाहिजे तशी त्याची वाढ आहे, त्याची पोषण क्षमता आहे। तर आपण सर्व शेतकऱ्याला माझी विनंती आहे की तुम्ही फाउंडेशनचं बियाणं ज्यावेळेस आपल्याला ऊस लावायचं आहे त्याच्या अगोदर 1 वर्ष जर आपल्या घरी 5-6 गुंठे जर फाउंडेशनचं जर बियाणं जर लावलं, निश्चित आपल्या घरच्या पुरतं तुम्ही बियाणं चांगल्या पद्धतीचं शुद्ध बियाणं तुम्ही तयार करू शकता आणि आपल्या ऊसामधून आपल्याला भरघोस उत्पन्न चांगल्या पद्धतीने मिळू शकतं। तर असंच मला शेतकऱ्यांना सांगायचं आहे आणि ह्या ठिकाणी आज प्रात्यक्षिक तुम्हाला मी दाखवतो आहे। आज बघा ह्या ठिकाणी कसल्याही प्रकारचं ऊस खाली गिरलेला नाही आहे किंवा त्याच्यामध्ये कसलीही रोगराई नाही आहे। तर एकच माझी शेतकऱ्यांना विनंती आहे की ह्या वर्षी कमीत कमी प्रायोगिक तत्वावर एक 5 ते 6 गुंठे तरी तुम्ही फाउंडेशनचं बियाणं आणा आणि लागवड करा आणि आपलं पीक चांगलं बनवण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद।